हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता परेडकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर त्वरित लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा, शेअर करायचा आणि सबस्क्राइब करायचा आणि ते बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबून द्यायचं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन मिळत राहणार किंवा आपण काय मी नवीन अपलोड व्हिडिओ केलेले आहेत। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमिस्टरला एनईपी फायनान्शियल अकाउंट। कोणता अकाउंट? फायनान्शियल अकाउंट, जे आता एनईपी ला आहे यावर्षी फर्स्ट सेमला, आहे की नाही? तर फर्स्ट सेमला तर सबसिडी बुक्स मध्ये सेल बुक्स आहे। कोणता बुक्स आपल्याला चालू आहे? सेल बुक्स। मित्रांनो कोणतं बुक्स आहे? सेल बुक्स। आपण याला टायटल लावूया। बघा आता सेल्स बुक दिलेला आहे, आता थोडासा उजेड आलेला आहे। तर बघा सेल बुक्स मध्ये काय असते, एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये दिलेलं आपल्याला। एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ टमटमकर आहे, व्यक्ती आहे त्याचं नाव टमटमकर आहे। तर त्याच्या याच्यामध्ये व्यवसायामध्ये आपल्याला लिहायचे आहेत फक्त कोणते बुक्स लिहायचं आहे? सेल बुक्स लिहायचं आहे। तर बघा सगळ्यात पहिले हेडिंग लिहायचं याचं, इन द बुक्स ऑफ कोण आहे? हा गळी टम आहे की नाही? टमटमकर। त्यामध्ये दाखवायचं आपल्याला सेल्स बुक्स। ओके, सेल बुकची आता आपण करूया आखणी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आणि एकदम पटकन मार्क मिळतात, त्याच्यामुळे काहीच टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोप्या इझी पद्धतीमध्ये आहे। 3 कॉलमची इकडनं या बाजूने 3 कॉलम आणि पुन्हा हा 1 कॉलमची आखणी करायची। डेट हा दाखवायचा आहे पर्टिक्युलर, त्याच्यामध्ये दाखवायचं असते आपल्याला इनव्हॉइस नंबर अगर दिलेला असेल तर। आता इनव्हॉइस नंबर नाही आहे त्यामध्ये। त्यानंतर हा दाखवायचा आपल्याला अमाऊंटचा कॉलम आणि त्यानंतर अमाऊंटचा कॉलम। ओके मित्रांनो, आला लक्षात? बघा सेल बुक तर परचेस बुक मध्ये होते, तुम्हाला इनव्हॉइस नंबर दिलेले त्यामध्ये दाखवलेले होते। आता आपण इथे इनव्हॉइस नंबर लिहिले होते। आता इनव्हॉइस नंबर या गणितामध्ये दिलेले नाही, त्यामुळे ते जागा रिकामी सोडायची, हे गोष्ट एकदम लक्षात ठेवायची। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, 1 जुलैला काय म्हटलेलं आहे त्यांनी? 2 पेन परचेस केलेले आहे। किती पेन परचेस केले? 2 पेन। सोल्ड सॉरी परचेस नाही केले, सॉरी 2 पेन सोल्ड टू अश्विनी ऍट ₹150 पर पेन, म्हणजे एका पेनची। आता या ट्रान्झॅक्शन मध्ये इथं लिहिलं आहे पर पेन, काय लिहिलं आहे? पर पेन, म्हणजे एका पेनाची किंमत आहे 150। एका पेनची किंमत किती दिलेली आहे बेटा आपल्याला? 150। तर 2 पेनची किंमत किती? म्हणजे याला काय करसान तुम्ही? दोन्ही डिवायडेशन करसान, सॉरी मल्टिप्लिकेशन करसान। 15 2 चा 30 म्हणजे 300, म्हणजे 300 रुपयाचे तुमचे इथे काय होणार आहे? पेन होणार आहे। कितीचे होतील बेटा? 300 रुपयाचे। मग 300 चे होतात, आपल्याला डिस्काउंट किती पर्सेंट दिलेला आहे? 5%। किती पर्सेंट दिलेला आपल्याला? 5% आहे ना? 300 इंटू 5, त्याला डिवायडेड बाय किती करायचं तुम्हाला? 100, 2 0, 3 इंटू 5, 5 3 चा 15, म्हणजे 15 रुपये हे डिस्काउंट आहे 300 रुपयावर। म्हणजे कितीला? 300 रुपयावरती 15 रुपीज काय आपल्याला दिलेलं डिस्काउंट आहे। काय दिलेलं आहे? डिस्काउंट दिलेलं आहे। काय दिलेलं आहे बेटा? डिस्काउंट दिलेलं आहे। हे गोष्ट लक्षात ठेवायची। मग इथे लिहायचं आता 1 जुलै 2002 आहे ना? कोणाचा आहे तो व्यक्ती? अश्विन कंपनीचा, अश्विनी अकाउंट हे नाही आहे, त्यामुळे अश्विनीला दिलेला आपण 300 रुपये, त्याला दाखवायचा डिस्काउंट किती आहे? 15 मायनस करायचंय, काय करायचंय? मायनस 285 285 पार राहणार। ओके आहे बरोबर? 0 मधून 5 गेले, 5 राहिले, हात कॅरी दिला, 0 मधून 10 मधून 2 गेले, 8 राहिले, हा पुन्हा कॅरी दिला, 285। आलं लक्षात? सेल बुक्स मध्ये काहीच कठीण नाही मित्रांनो, एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये, फक्त जसं आहे तसंच ते लिहावं लागते, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, एकदम परफेक्ट। त्यानंतर 2 जुलैला दिलेला आपल्याला 1 पेन सोल्ड टू योगिनी, आपण 1 पेन म्हणजे एकच पेन तिला सोल्ड केलेला आहे
इथं पर पेन वगैरे दिलेलं नाही. नाही तर सॉरी, इथं तुम्ही 150 होतं, त्यांच्या डबल केलं म्हणजे 2 पेन होते म्हणून इथं 1 पेन आहे. इथं दिलेलं होतं पर पेन. काय दिलेलं होतं? पर पेन आहे की नाही. मग इथं आपल्याला 1 पेन सांगितलेला आणि पर पेन दिलेला नाही. तर 1 पेन परचेस केला, सोल्ड केलेला त्याला 2 योगिनीला. कोणाला सोल्ड केला आपण? 2 जुलै 2002 आहे ना. हा, योगिनी अकाउंट, योगिनी अकाउंट 175 सेकंड कॉलमला सेलची एंट्री आहे, त्यामुळे फक्त सेलचीच एंट्री याच्यामध्ये येणार. बाकीच्या कोणत्याच एंट्री तुम्हाला दाखवण्याची आवश्यकता नाही, सेल बुकची दाखवण्याची आवश्यकता आहे. बघा आता त्यानंतर 3 जुलै, किती? 3 जुलै 2002 कोण आहे? 1 पेन सोल्ड टू सारिका. बघा 1 पेन सोल्ड टू सारिका. सारिकाला 1 पेन, 1 पेन सेल केलेला आहे. कोणता पेन सेल केलेला? 1. म्हणजे एकच पेन अगर सोल्ड केलेला असेल तर आता आपल्याला दिलेला आहे त्यांनी की बा सारिकाला, मग सारिका अकाउंट तिथं काही 2 पेन पर पेन दाखवलेले नाही. सारिका अकाउंट 200, तिला 1 पेन सोल्ड केला आपण 200चा. त्यानंतर दिलेला आपल्याला बघा 4 जुलै 2000 कॅश सेल. काय दिलेला आहे बेटा? कॅश सेल दिलेला आहे. मग कॅश सेल म्हटलं तर नगद व्यवहार झाला. कोणता व्यवहार झाला? नगद. आणि या सेल बुक्स मध्ये फक्त उधारीच्या एंट्र्या येतात. कोणत्या एंट्र्या येत असतात? उधारी की एंट्री आते श्री. कोणत्या एंट्र्या येतात? उधारीच्या एंट्र्या येतात बेटा, दुसऱ्या एंट्र्या येत नाहीत. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे सोडून द्यायचं. 8 जुलै 2000 4 पेन सोल्ड टू ऐश्वर्या. ओके, हा 4 पेन, 4 पेन सोल्ड केलेले आहे. सोल्ड टू ऐश्वर्या 500, म्हणजे 4 पेन 500 रुपयात सोल्ड केले. का बरं? कारण की बघा आता इथं काय दिलेलं होतं आपल्याला? पर पेन. याच्यामध्ये कुठेही पर पेन दिलेला आहे का? म्हणजे एका पेनाची किंमत दिलेली आहे का? नाही बेटा. तर एका पेनाची किंमत दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला 500 रुपीजचेच 5 पेन आहेत. ते 4 पेन आहेत, 4 पेन आहेत. किती? 4 पेन आहेत. पर पेन दिलेलं असतं तर मग त्याला 500 इंटू 4 केलं असतं आपण. अलग लक्षात. हा, आता ते करायचं नाही. त्यानंतर बघा आता 8 जुलै आहे ना. हा 8 जुलै आहे ना. हा 8 जुलै 2000 कोण आहे? ऐश्वर्या अकाउंट. ऐश्वर्या अकाउंट किती? 500. इनवाइस नंबर नाही, डॅश. ओके, हा डिस्काउंट फक्त या कॉलमला दाखवायचं. डिस्काउंट कोणत्या कॉलमला दाखवायचं? या फर्स्ट, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये. थर्ड कॉलम मध्ये डायरेक्ट अमाऊंट लिहायची बेटा. त्यानंतर 9 जुलै 1 सोल्ड टाइपरायटर सोल्ड टू. आता टाइपरायटर सोल्ड आहे, असेट आहे. ते काय आहे? असेट. यामध्ये तुम्हाला फक्त सगळ्यात महत्वाचं असं असते की यामध्ये फक्त तुम्हाला उधारीचे व्यवहार घ्यावे लागतात. हा उधारीचा व्यवहार दिलेला नाही. हा फक्त 1 सोल्ड टाइपरायटर फक्त दाखवलेला आहे. 1 सोल्ड टाइपरायटर. पुन्हा झाले इथं 1 सोल्ड टू टाइपरायटर 375. एक टाइपरायटर कॅश आहे, नगद व्यवहार आहे. यामध्ये फक्त उधारीचे व्यवहार येतील. कोणते व्यवहार येतील? फक्त बेटा उधारीमध्ये जे दिलेले असतील ते, त्यांच्यामध्ये नाव दिलेलं आहे. 10 जुलै 1 पेन सोल्ड टू राणी. मग राणीला आपण काय केलेलं आहे? पेन सोल्ड केला. मग हा उधारीचा व्यवहार आहे, नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बेटा? नाव राणी मुखर्जी 2002. कोण आहे? राणी अकाउंट 125. ओके, आलं लक्षात. कोणते व्यवहार येतात? फक्त सेल बुक्स मध्ये उधारीचे व्यवहार येतील, नगद व्यवहार दाखवायचे नाहीत. आणि त्यानंतर कोणतीच असेट यामध्ये येणार नाही, कोणतेच एक्सपेन्सेस यामध्ये येणार नाही बेटा. हा, आणि व्हिडिओ आवडल्यास बेटा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे तुम्हाला त्यांना सुद्धा, विद्यार्थ्यांना माहिती होणार. आता काय करायचे बेटा? यांची ऍडिशनल काय करायची आपल्याला? ऍडिशनल 5 + 5 10, 5 + 15 1 कॅरी 8 आणि 7 15 15 16 17 18 म्हणजे 18 आहे ना. 8 + 7 किती होता? 15 15 16 17 18 8 1 कॅरी. ओके, हा 1 to 3 to 5 10 11 12. हा, हे आली टोटल. किती सोपी आहे? एकदम सोपी आहे की नाही?
मग तुम्हाला सांगितलं मी की एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये सेल बुक दिलेलं असतं, फक्त 3 किंवा 4 मार्काला येते तुम्हाला बेटा एकदम एवढंच येणार आहे सेल बुक्स, त्याच्यामुळे काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला अगर त्याच्या एंट्र्या विचारलेल्या असतील तर मग याच्या एंट्र्या करायच्या तुम्ही. अश्विनी अकाउंट डेबिट टू ट्रेड डिस्काउंट आहे तर मग कॅश अकाउंट म्हणजे जे काही तुम्ही सोर्सचे व्यवहार दाखवता ते दाखवायचे तुम्हाला. आलं लक्षात बेटा? स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. काढला स्क्रीनशॉट? ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.